राम राम नमस्कार. शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, कसे आहेत? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे. माझी जर रेसिपी आवडत असेल ना तुम्हाला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला चला मी आज दाखवणार आहे साधी सोपी पालकपुरी. पालकपुरी कशी बनवायची, एकदम साधी सोपी आणि खायला एकदम चवदार. आता इथं पालक घेतली मी, बारीक बारीक चिरून घेतली. तुम्ही ह्याच्यापेक्षा पण बारीक चिरून घेऊ शकता. इथं हिरवी मिरची लसूण मी कुटून घेतला खलबत्त्यामध्ये. इथं मीठ आहे, काहीच लागत नाही पालकपुरीला. इथं पीठ आहे, एकदम साधी सोपी. आता याच्यात ना आपण टाकणार आहे हिरवी मिरची आणि लसूण ते कुटून घेतलेला. तुम्हाला जसं तुमच्याप्रमाणे तिखट वगैरे लागेल तसं करून घ्या. इथं मीठ टाकलं मी. आता इथं ना ह्याच्यात आपण टाकणार आहे थोडंसं हिंग टाकलं मी. आता टाकते पीठ. आता गव्हाचं पीठ टाकायचं आहे. पालक ना स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेतलीच होती मी, दाखवली नाही तुम्हाला धुतलेली, पण मग धुवून वगैरे मी घेतली आणि मग ताटात घेतल्यावरच नंतर दाखवली. आता पीठ मळून झालं इथं बघा आपलं छान असं. आणि जास्त वेळ नाही ठेवलं, मला ना कडक पुऱ्या आवडत आहेत ना म्हणून. आणि थोडा तुम्हाला जर नरम पुऱ्या करायच्या असेल ना तर 5-1 मिनटं त्याला ना मुरू घाला, पिठाला झाकून ठेवा. तर मी तसं एखादा मिनटच ठेवलं होतं. आता इकडे मी तेल ठेवलेले गरम करायला. आता या अशा पालकपुऱ्यानं करून घ्यायच्या, एकदम साध्या सोप्या. आणि पालक कधी शिजून घ्यायची नाही, त्याची कस निघून जाते शिजून घेतलेल्या पालकाची. हळद पण नाही टाकली मी, हळद पण नाही टाकायची, काळपट दिसतात पुऱ्या अशा छान दिसतात. हा एकदम साध्या सोप्या. आणि माझी एकदम साधी सोपी गावठी रेसिपी, पौष्टिक रेसिपी राहते. ह्याच्यात मी सोडा पण टाकला नाही. सोडा टाकला का जास्त पुऱ्या ना तेल वाढते, त्याच्यामुळं ना सोडा टाकायचं नाही आपल्याला. बिना तेलकट खायला कसं पौष्टिक राहील त्याचा मी बघते आणि मग करते मी असं. आता हे बघा आपण याच्यात टाकले, तेल गरम झालेलं होतं. मी आता पुऱ्या तळून घेते. तुम्ही पण अशा करून बघा, खाऊन बघा, मला कमेंट करून सांगा. माझ्या रेसिपीला एवढं काही लागत नाही जास्त, की खर्च येत पण नाही जास्त. जेवढं आपल्या घरात राहतच आहे, गव्हाचं पीठ, तेल वगैरे हे तर असतंच तेवढं. मग हे असं करून बघायच्या. पालक ना असे खाल्ल्या जात नाही ना, तर मग अशा पुऱ्या वगैरे करून खायच्या. मागच्या व्हिडिओमध्ये मी हे टाकलेलंच होतं, पालकाचे धपाटे असं. अशा तळून घ्यायच्या छान बारीक गॅसवर. आधी तेल गरम होऊ द्यायचं, चांगलं गरम करून घ्यायचं मोठा गॅस करून. आणि मग थोडंसं मिडियम गॅस ठेवायचा आणि पुऱ्या तळून घ्यायच्या. बघा इथं आपली आता ना छान पोळी कशी झाली, एकदम मस्त, खायला एकदम चवदार आणि कडक. नरम पुऱ्या मला नाही आवडत. हे बघा, ही बघा पुऱ्या झाल्या आपल्या.